नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चला इंग्रजी शिकूया या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. माझ्याकडे जे काही ज्ञान आहे इंग्रजीचं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे. अँड आय हॅव स्टार्टेड दिस प्रोग्राम विथ दॅट सेम इंटेन्शन. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, यू मस्ट हॅव वॉच्ड माय प्रिव्हियस व्हिडिओ, की त्या व्हिडिओमध्ये मी ईडी लागलेली विशेषणं सांगितली होती. डिसअपॉइंटेड, रिलीव्ड, शॉक्ड, सरप्राईज्ड. परंतु या ठिकाणी मी काही दुसरी विशेषणे घेऊन वेगवेगळी वाक्य कशी करता येतील ते या ठिकाणी आपण पाहणार. अतिशय सोपा भाग आहे. इट्स व्हेरी इझी पार्ट ऑफ ग्रामर और स्पोकन इंग्लिश. फक्त त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. जसं पहा, आय ॲम म्हणजे मी आहे. लक्षात ठेवा, हे चाक कधीच त्याचं तुटू द्यायला नाही पाहिजे. आय ॲम म्हणजे मी आहे. ही इज म्हणजे तो आहे. सी इज म्हणजे ती आहे. यू आर म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही आहात. दोन अर्थ काढायचे ह्याच्यात. तू आहेस म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणतो तू आहेस, आणि तुम्ही आहात म्हणजे अनेक व्यक्तीला म्हणू शकतो. वी आर म्हणजे आम्ही आहोत किंवा आपण आहोत. दे आर म्हणजे ते आहेत. एव्हरी वन इज म्हणजे प्रत्येकजण, सगळेजण आहेत, असाही त्याचा अर्थ होतो. पण आपलं वर्णन करणारे शब्द घेतले समजा त्याच्यापुढे. मी इमानदार आहो असं जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर कसं म्हटलं पाहिजे? हाऊ कॅन यू से आय एम ऑनेस्ट. मला तहान लागली आहे. आय एम थर्स्टी. मला भूक लागली, आय एम हंग्री. मी थकलो, आय एम टायर्ड. म्हणजे माझ्या संदर्भात जे विशेषणं आहेत ते विशेषणे घेऊन मी वेगवेगळी वाक्य निश्चितपणे करू शकतो. तसेच या सगळ्या कृत्यासोबत, सर्वनामासोबत आपण ती विशेषणं लावून वेगवेगळी कशी वाक्य करता येतील ते पाहणार. समजा मी मोकळा आहे असं जर मला म्हणायचं असेल तर फक्त पहा, आय ॲम फ्रँक. फ्रँक म्हणायचं, FRANK. फ्रँक म्हणजे मनाने मोकळा, बोलायला चालायला मोकळा. फ्रँक, मी मोकळा आहे. आय एम फ्री म्हणजे मोकळा होतो, पण फ्री म्हणजे इकडे तिकडे हिंडायला. फ्रँक म्हणजे मनाने असलं पाहिजे, माणसाने मनाने मोकळं. मी मजेशीर आहे म्हणजे विनोदी आहे. पहा, इथं FUNNY, फनी म्हणजे विनोदी, मजाक करणारा, कॉमेडी करणारा. आय एम फनी, मी विनोदी आहे. आय एम फनी, आय एम फनी. दुसरं विशेषण घेतलेलं. आय हॅव टेकन द सेकंड ॲडजेक्टिव्ह. मी शांत आहे. आय एम क्वाईट. तिसरं विशेषण क्वाईट, QUIET. मी शांत आहे, जास्त बोलत नाही, क्वाईट. मी बिझी आहे, मी व्यस्त आहे, BUSY, व्यस्त. अँड द लास्ट वन, मी हुशार आहे. आपण म्हणतो स्मार्ट हा शब्द त्यासाठी वापरला पाहिजे. SMART, स्मार्ट. स्मार्टफोन्स आहेत आपल्याकडे. वी हॅव गॉट द स्मार्टफोन्स. दॅट्स वाय दे आर कॉल्ड स्मार्टफोन्स. दे आर स्मार्ट. दॅट्स वाय दे आर कॉल्ड स्मार्टफोन्स. ते हुशार असतात ते फोन, स्मार्टफोन्स. स्मार्ट म्हणजे हुशार. इथे स्मार्ट म्हणजे हुशार. आता फ्रँक, आय एम फ्रँक म्हणजे मी मोकळा आहे मनाने बोलायला चालायला. मी फणी आहे म्हणजे मी मजाकी आहे. मी क्वाईट म्हणजे शांत. आय एम क्वाईट, मी शांत आहे, जास्त बोलत नाही. आय एम बिझी म्हणजे मी व्यस्त आहे, मी इकडे तिकडे फिरत नसतो. आत्ता या घडीला मी बिझी आहो. स्मार्ट आहो, हुशार आहो. आता ही सगळी विशेषणं जर आपण या सगळ्याच्यासोबत लावली तर त्याचे अर्थ तसे बदलत जातात. पहा, ही इज फ्रँक, तो फ्रँक आहे, तो व्यक्ती. ही इज फणी, तो विनोदी आहे. तेच विशेषण घ्यायलो मी. तो विनोदी आहे, मजाकी आहे. ही इज क्वाईट, तो शांत आहे. तो शांत आहे, जास्त बोलत नाही. ही इज बिझी, तो व्यस्त आहे. तो व्यस्त आहे. ही इज स्मार्ट, तो हुशार आहे. आता तेच विशेषण मी सी इज सोबत घेतो. सी इज फ्रँक. सी इज फ्रँक म्हणजे ती मनमोकळी आहे. सी इज फनी, ती विनोदी आहे, मजाकी आहे. सी इज क्वाईट, ती शांत आहे. सी इज बिझी, ती व्यस्त आहे, ती कामामध्ये व्यस्त आहे. सी इज बिझी राईट नाव. सी इज स्मार्ट, ती हुशार आहे, बोलण्या चालण्याला सगळ्या गोष्टीमध्ये हुशार आहे. सी इज स्मार्ट, लिखाणामध्ये, वाचनामध्ये सी इज स्मार्ट. आता तीच विशेषण आपण UR सोबत घेतलं. पहा, सेम विशेषण आपण याच्यासोबत घेतलेलं आहे.